भटक्या कुत्रीने संपवलं संपूर्ण कुटुंब. होय, ही हादरा देणारी घटना अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील कुर्ला गावात घडली आहे. वडिलांच्या एका छोट्याशा चुकीमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. संपूर्ण घटना सांगण्याआधी तुम्हाला विनंती आहे की ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अकोला जिल्ह्यातलं पातूर तालुक्यात कुर्ला नावाचं एक छोटं शांत आणि हिरवंगार गाव. सकाळी पक्ष्यांचे आवाज, दुपारी शेतात काम करणारी माणसं आणि संध्याकाळी मंदिराच्या घंटांचा नाद, हे सगळं गावाचं ओळखत जणू. गावातील लोक साधे, मन मोकळे आणि दयाळू होते, एकमेकांच्या दुःखात सुखात सामील होणारे. या गावात राहत होतं एक लहानसं पण आनंदी कुटुंब, ते म्हणजे शरदराव कदमांचं कुटुंब. शरदराव लहानशा शाळेत लिपिक म्हणून काम करत होते. जास्त पगार नव्हता, पण ते नेहमी म्हणायचे, मन शांत असेल तर घर मोठं लागतं भाऊ. पत्नी मंगला अत्यंत प्रेमळ आणि संयमी स्त्री. दिवसभर घरातील कामं, मुलांची काळजी आणि शरदरावांच्या सोबत आयुष्याचे छोटे आनंद शोधण्यात ती रमलेली असायची. त्यांना 2 मुले होती. 14 वर्षांचा मुलगा राहुल आणि 10 वर्षांची चिमुकली श्रेया. राहुल शाळेत हुशार होताच त्याचबरोबर खेळातही पुढे होता. श्रेया मात्र थोडी खोडकर पण मनाने निरागस. दोघेही घरात नेहमी हसत खेळत गोंगाट करत राहायचे. त्यांचं घर गावाच्या कडेला होतं, छोटंसं पण स्वच्छ. अंगणात एक लिंबाचं झाड, बाजूला विहीर आणि अंगणभर फुललेल्या तुळशीचं रोप. संध्याकाळी जेवण झाल्यावर सगळे अंगणात बसून गोष्टी ऐकायचे. शरदराव त्यांना रामायण, महाभारत आणि जुन्या दिवसांच्या कथा सांगायचे. त्या क्षणांत त्यांचं कुटुंब एकदम परिपूर्ण होतं. गरिबी होती पण समाधानही होतं. 2 जानेवारी 2025 रोजी शरदराव कामावरून घरी येत होता. तेव्हाच रस्त्यात नालीच्या कडेला त्याला काहीतरी हालचाल दिसली. जवळ जाऊन पाहिलं तर एक बिचारा जखमी कुत्रा होता. त्याच्या अंगावर चिखल जखमा आणि डोळ्यात भीती होती. शरदरावांना तो बघावलं नाही. त्यांनी काठी टाकून हाताने त्याला बाहेर काढलं. कुत्रा आधी ओरडला, पण शरदरावांच्या हातात त्याला काहीतरी विश्वास दिसला आणि त्याने त्या कुत्र्याला घरी नेले. पाहायला गेलो तर शरदराव आपला मृत्यूलाच घेऊन घरी जात होते. त्यांना थोडीही कल्पना नव्हती की हाच कुत्रा त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणार आहे. घरी पोहोचल्यावर मंगलाने विचारलं, अहो हा, काय घेऊन आलात? तो म्हणाला, बिचारा नालीत पडलेला होता. जिवंत आहे की नाही तेही माहीत नाही. थोडं पाणी, थोडं अन्न देऊया. मंगलाने काही क्षण विचार केला, पण तिच्या मनातही दया आली. तिने का जुन्या गालिच्यावर त्याच्यासाठी जागा केली. राहुल आणि कविता तर खुश झाले. त्यांनी त्याचं नाव मोती ठेवलं. मोती काही दिवसांत घरात रमला. तो मुलांसोबत खेळायचा, अंगणात धावायचा आणि रात्री शरदरावांच्या पायाशी बसायचा. श्रेयाला तो फार आवडायचा. ती रोज त्याला दूध द्यायची आणि त्याच्या कानामागे हात फिरवून म्हणायची, मोती तू आमचा 3रा भाऊ आहेस. पण काही दिवसांनी मोतीचं वागणं बदलायला लागलं. तो अधूनमधून भुंकायचा, कुठल्याही आवाजावर झेप घ्यायचा आणि कधीकधी स्वतःच्या शेपटीवर चावायचा. शरदरावांनी समजलं, कदाचित तो आजारी आहे, पावसामुळे थकला असेल. पण त्यांनी दुर्लक्ष केलं. एक दिवस श्रेया मोतीसोबत अंगणात खेळत होती. मोतीने झेप घेताना तिच्या हाताला थोडं नख लागलं. थोडं रक्त आलं, पण लगेच रक्त थांबलं. आईने लवकर थोडं पाणी टाकून औषध लावलं. पण सगळ्यांना वाटलं, अरे काही नाही, खस्तर आहे. तिचं निरागस हसू पुन्हा सुरू झालं, पण नियती मात्र शांतपणे आपलं काम करत होती. खरं तर त्या कुत्र्याला रेबीज रोज झाला होता. तो खाणं थांबवू लागला आणि एके दिवशी तो अचानक घरातून गायब झाला. आणि त्याने श्रेयाच्या नख सुद्धा लावलं होतं. त्यामुळे तो संसर्ग तिच्या शरीरातही झाला होता. पण कुणीही तिच्याकडे लक्ष दिले नाही. तो कुत्रा त्यांच्या घरात काळ बनून आला होता. हळूहळू श्रेयाच्या वागण्यात थोडा बदल होऊ लागला होता. ती कधी कधी कुत्रासारखं फुकायची आणि घरातल्यांना वाटायचं किंवा ती कुत्रासारखं नकल करून दाखवत आहे. ते सुद्धा पाहून हसत गंमत करत ती कधी कुत्र्यासारखं जेवायची, कधी घुरघुरायची, कधी सहजच चावा घ्यायची. पण हे कधीतरी होत होतं. तिने घरातील तिचे आईबाबा आणि भाऊ यांना थोडा चावा घेतला होता. पण आतापर्यंत कोणालाही यातलं काहीही कळालं नव्हतं. सर्व सुरळीत चालू होतं. श्रेया रोज शाळेत जायची. तिच्यासोबत तिचा भाऊही शाळेत जायचा. वडील रोजच्या रोज कामाला जायचे आणि श्रेयाची आई सुद्धा शेतात काम करायला जायची. सर्व काही उत्तम प्रकारे चालत आहे असे वरून दिसत असले तरी त्यांच्या शरीरामध्ये हळूहळू भयंकर घडत होते.
एखाद्या किड्यासारखं तो संसर्ग त्यांचं आयुष्य खात होता. याची जराही कल्पना त्यांच्यातील कोणालाही नव्हती. ते आपलं आयुष्य आनंदात जगत होते. 10 मार्चच्या दिवशी मूल नेहमीप्रमाणे घरी आली. वडील सुद्धा घरी आले. रात्रीचं जेवण चालू असतानाच राहुल कुत्र्यासारखं वागू लागला. तो वडिलांच्या अंगावर धावू लागला. घरात एकच गोंधळ उडाला. त्यांचा आवाज ऐकून शेजारी लोकांना वाटलं की त्यांच्या घरात भांडण झालं. म्हणून भांडण सोडवण्यासाठी गावकरी त्यांच्या घराकडे धावले. घरातली अवस्था पाहून सर्व हादरले. सर्व वस्तू इकडे तिकडे पसरले होते. राहुलने शरदराव यांची दुर्मिळ अवस्था केली होती. राहुलचा चेहरा पाहून गावकरी घाबरले. कोणालाही काहीही समजत नव्हतं. तो सर्वांच्या अंगावर धावून येऊ लागला. गावाकऱ्यांनी त्याला पकडलं. त्याला रस्सीने बांधून डॉक्टरांकडे नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला चेक केलं आणि रेबीजचा संसर्ग झाला असल्याचे सांगितले. हे ऐकून सर्वजण हादरले. त्यांनी डॉक्टरांनी विचारले, डॉक्टर, या रोगावर कोणता उपाय आहे का? पण डॉक्टर म्हणाले, यावर कोणतेही औषध नाही आहे. हा संसर्ग कुत्र्यांपासून आपल्याला होतो. हे ऐकताच शरदरावांच्या पायाखालची जणू जमीन सरकली. डॉक्टर त्याला म्हणाले, तुमच्या घरी कुत्रा आहे का? शरद रडत म्हणाला, होय, एक कुत्रा आहे. मीच त्या कुत्र्याला नालीतून वाचवले. त्याला जखम झाली होती म्हणून घरी आणले होते. आताच्या कलियुगात कधी कोणासोबत काय घडेल हे सांगता येत नाही. आपल्या मुलांना प्राण्यांपासून दूर ठेवा. तसं सर्वच प्राणी घातक नसतात, पण तुम्ही प्राण्यासोबत मुलांची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे. आता प्रत्येकाच्या घरी एक तरी कुत्रा असतो. आपला कुत्रा घरातले अन्न खातो, त्यामुळे आपल्याला काळजी करायची गरज नाही असा विचार अजिबात करू नका. सर्वात आधी त्याला व्हॅक्सिनेशन करा, कारण तो जरी घरातले जेवण खात असला तरी कधी कोणता भटका कुत्रा त्याला नख लावेल सांगता येत नाही, आणि त्यामुळे त्यालाही संसर्ग होऊ शकतो. मी असं नाही म्हणत की प्राणी पाळू नका. प्राणी पाला, पण त्यांची वेळोवेळी काळजी घ्या, नाहीतर त्यांच्यासोबत आपल्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. शरदरावांचे कुटुंब साधे, प्रेमळ आणि आनंदी होते. त्यांच्या आयुष्यात गरिबी असली तरी मनात समाधान आणि प्रेम होते. दोन्ही मुले राहुल आणि श्रेया घरात हसत खेळत राहायची. संध्याकाळी शरदराव त्यांना रामायण, महाभारत आणि जुन्या दिवसांच्या कथा सांगायचे. हे क्षण त्यांच्यासाठी परिपूर्ण आनंदाचे होते. पण अचानक आलेला संसर्ग त्यांच्या आनंदाला पूर्णतः संपवून गेला. या घटनेतून शिकायला मिळते की संसर्गजन्य रोग किती घातक असू शकतात. रेबीज हा रोग एकदा शरीरात प्रवेश केल्यानंतर अत्यंत वेगाने वाढतो आणि त्यावर औषध नाही. त्यामुळे जखमी प्राणी किंवा अनोळखी प्राणी घरात आणताना वैद्यकीय तपासणी करणे अत्यावश्यक आहे. ही घटना फक्त शरदराव कदमांच्या कुटुंबावर परिणाम झाली नाही, तर गावकऱ्यांनाही मोठा धक्का बसला. गावातले वातावरण बदलले. सकाळच्या पक्ष्यांच्या गाण्यातही एक वेगळाच शून्य पसरला. अंगणातले खेळणे आता आठवणींचे प्रतीक बनले. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजाची भूमिका. जेव्हा कुटुंब संकटात आले तेव्हा शेजारी आणि गावकरी धावून आले, मुलांना सुरक्षित ठेवले आणि डॉक्टरांचा संपर्क साधला. संकटात एकत्रितपणे कृती केल्यास मोठा अनर्थ टाळता येतो. यातून आपल्याला कळते की प्रत्येक कृती विचारपूर्वक घेतली पाहिजे. प्रेम आणि दया आवश्यक आहेत, पण त्यात सावधगिरी आणि योग्य खबरदारी असणे गरजेचे आहे. जखमी प्राणी, विशेषतः अनोळखी प्राणी, कोणत्याही परिस्थितीत वैद्यकीय तपासणी करूनच घरात आणावेत. ही घटना आपल्याला सतत आठवण करून देते की आपली निरागसता किंवा भोळेपणा कधी कधी जीवनावर प्रचंड परिणाम करू शकतो. शरदरावांचे कुटुंब आता आपल्या आठवणींत जिवंत आहे. त्यांच्या मृत्यूतून आपण एक मोठी शिकवण घेऊ शकतो. सतत जागरूक रहा, प्रेमात सावधगिरी ठेवा आणि प्रत्येक निर्णय घेताना परिणामांचा विचार करा. ही कथा प्रेमदया आणि सावधगिरी यांचा समन्वय किती आवश्यक आहे हे दाखवते. कुर्ला गावातील ही घटना केवळ दुःखद नाही, तर एक चेतावणी आहे. जीवनात प्रेम आणि दयाळूपणा महत्त्वाचे आहेत, पण त्याबरोबर जाणीव आणि सावधगिरी असणे आणखी महत्त्वाचे आहे. रेबीज हा रोग खूप वेगाने सध्या वाढत आहे, त्यामुळे काळजी घ्या. ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच